नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण तयार करणार आहे वटपौर्णिमेनिमित्त आमरस आणि तिळाची पोळी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मैत्रिणींनो, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर बघा, साहित्यामध्ये आहे ही बघा, आपण आंबे घेतलेले आहे आणि या आंब्यापासून आपल्याला रस तयार करायचा आहे। तर आपण 2 आंबे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आपण आता आमरसाचं साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपण बघणार आहे तिळाची पोळी करायची आहे आपल्याला, ते साहित्य बघणार आहोत। तर बघा, ही 2 वाटी आपण तीळ घेतलेले आहे, 2 वाटी आहे। ह्या वाटीनेच आपण 2 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे। तर बघा, तुम्ही तुमच्या आवडीने साखर किंवा गुळाचा वापर करू शकता। 1 वाटी तुम्ही यामध्ये गुळ जरी सोडला तरी चालेल। तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला तिळाची पोळी तयार करायची आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहे। बरं, तुम्हाला सांगायचं आहे की हे तीळ मी स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे, वाळवून घेतलेले आहे आणि आता आपण छान याला आपण भाजून घेऊया। तर हे बघा, छान तीळ भाजलेले आहे, तडतड असा आवाज येतोय यामधून। आपल्याला जास्त भाजायचे नाही। आता आपण गॅस बंद करूया आणि छान हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर हे बघा, गरम केलेले म्हणजेच आपण भाजलेले तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। आता यामध्येच आपण सोडणार आहे 1 वाटी साखर आणि 2 विलायची। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धी वाटी किंवा थोडीशी साखर यामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा यामध्ये सोडू शकता। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण तिळाची पोळी तयार करण्यासाठी आपण तीळ छान भाजून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेले आहे तीळ, साखर आणि विलायची। तर ह्या पद्धतीमध्ये छान आपण बारीक करून घेतलेले आहे। बघा, असे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान आपली पोळी तयार होईल। तर हे झालं सारण पोळीचं तयार। आता आपण तयार करणार आहोत आंब्याचा रस। रस तयार करण्यासाठी आपण हा आंबा घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे। आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, हा भाग आहे ते काढून टाकायचा आहे, वरचा भाग। आणि याच्या आपल्याला काप करून घ्यायचा आहे। आंब्याला कट केल्यानंतर आता आपण यामधला गर काढून घेऊया। पटकन निघतो, एकदम सोपी पद्धत। तर अशा प्रकारे आपण दोन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। तर हे बघा, आपण आंब्याचा गर काढलेला आहे आणि आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपण या भांड्यामध्ये टाकूया। आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर सोडूया। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हा आंब्याचा रस तयार झालेला आहे आणि आता आपण तयार करणार आहे तिळाची गोड पोळी। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे आणि छान मळलेली आहे। पोळी करण्यासाठी आता ही कणिक तयार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे बघा, हे आपण तिळाचं सारण तयार केलेलं आहे। यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे। मी थंड पाणी घेतलेलं आहे, हे बघा, थोडंसं पाणी।
तर हे बघा, आपण तिळाचं सारण केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण गोळा तयार करून घेतलेला आहे. तर हे बघा, छान गोळा तयार झालेला आहे. आता आपण तयार करूया पोळी. याचा पावर आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे. बिलकुल आपल्याला पुरणपोळीसारखंच हा गोळा यामध्ये असा दाबून घ्यायचा आहे. आता याला लाटून घ्यायचं आहे. तर ही बघा, ही झाली तिळाची पुरणपोळी तयार. हे आपण थोडं तूप घेतलेलं आहे. आणि छान दोन्ही साईडने याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, किती मस्त अशी खमंग भाजलेली आहे पोळी. दोन्ही साईडने छान भाजलेली आहे बघा. तर अशाच प्रकारे आपण सर्व तिळाच्या पोळ्या तयार करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आज आपण तयार केलेली आहे मस्त गोड अशी तिळाची पोळी आणि आंब्याचा रस म्हणजेच आमरस. आणि आमरस छान गोड झालेला आहे खायला, आणि तिळाची पोळी सुद्धा अतिशय मस्त खुसखुशीत झालेली आहे. आणि तिळाची पोळी तुम्हाला खायची असली तर गरम गरम खाऊ नका, पोळीला थंड होऊ द्या, त्याच्यानंतरच तुम्ही आमरसासोबत पोळी खा. तर हे बघा मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचा सण काही दिवसावरच आलेला आहे आणि खास ही रेसिपी मी वटपौर्णिमेसाठी तयार केलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा आणि आमरस आणि तिळाची पोळी नक्की तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि आपली ही रेसिपी, आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.